हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल अर्चना ढोमणे. कशा आहात सगळे? आय होप छानच असाल, मजेत असाल. मी सुद्धा छान आहे, मजेत आहे. आणि आता 12:30 झालेले आहे. चुनावाचं वातावरण आहे, त्याच्यामुळे जिकडे तिकडे नुसते पोंगे फिरत आहे. आणि मी वरती आलेले आहे हातातलं काम सोडून. स्वयंपाक अजून व्हायचा आहे. कुकर आणि पोळ्या झालेल्या आहे, भाजी व्हायची आहे. जितेंद्ररावांनी भाजीचं आणलेलं आहे, ते तोडून मी व्यवस्थित ठेवणार आहे. आणि थोड्याच वेळात ना आई येणार आहे आणि माझ्या भावाची मुलगी येणार आहे भाची. तर ह्या दोघीजणी 2-3 दिवसासाठी राहण्यासाठी म्हणून येणार आहे. आई पुष्कळ दिवसानंतर येणार आहे राहायसाठी. म्हणजे मध्ये आम्ही तिचा वाढदिवस साजरा केला, सकाळी आली आणि संध्याकाळी गेली. पण आता 3-4 दिवसासाठी येणार आहे. ती आल्यानंतर तुमची भेट करून देणारच आहे. चला तर भेटते थोड्या वेळामध्ये. तर फ्रेंड्स, आता 3 वाजलेले आहे, अजूनपर्यंत आई आली नाही. आणि आमची जेवणाची वेळ 1 किंवा 1:30 वाजेपर्यंत आम्ही जेवण करत असतो. तर मग आता जेवण केलं, कारण भूक लागलेली होती जितेंद्रराव आणि मला. तर जेवण केलं, आता तिची वाट बघत बसलेली आहे. चला, व्हिडिओसोबत असेच कनेक्ट राहा. आणि झोप येत आहे, पण आता वाट बघत आहे, कारण जेवल्यानंतर थोडा वेळ लेटायची इच्छा होतेच. पण आता बाहेर आहे, वाट पाहत आहे तिची. चला. तर फ्रेंड्स, आता 6 वाजलेले आहे. 3:30 वाजता आई, भाऊ आणि भाची आलेले होते. आणि त्याच्यानंतर त्यांनी जेवण केलं आणि आता रेस्ट करत आहे आई. चहा मांडून तिला उठवणार आहे. तर आल्यानंतर भेट करून दिली नाही, कारण त्यांना जेवण वगैरे वाढायचं होतं. आणि व्हिडिओ बनवायला अजिबात वेळ मिळाला नाही. आणि त्यानंतर भाऊ गेला आणि आता आई आराम करत आहे. आता चहा मांडून घेते आणि माझे जे रुटीनचे कामं आहे ते करून घेणार आहे. आणि खोकला, खसखस खूप आहे घशामध्ये. इलाज सुरू आहे, त्याचाही अजूनही फायदा झालेला नाही आहे. आणि त्या खोकल्यामुळेच मला ब्लड इन्फेक्शन सांगितलेलं होतं डॉक्टरांनी. तर चला फ्रेंड, भेटते तुम्हाला थोड्या वेळ. तर ही बघा अंशिता, हाय कर आता. ही आई. मग अशी चालले हे लोक. 3:30 वाजता जेवण केलं, आराम केला, चहा झाला आणि आता बसलेले आहेत. जेवण करून घेशील, ठीक आहे? आम्ही चाललेलो आहो लग्नाला, ठीक आहे? आणा हे अंशिता, माईला देऊन देशील ना जेवण. तर फ्रेंड, मी अशा प्रकारे तयार झालेली आहे आणि मी जात आहे लग्नाला. रात्रीचं लग्न आहे. इथे आई टी व्ही पाहत आहे. अंशिता टी व्ही पाहत आहे, आई मोबाईल पाहत आहे. चला, आता 9:15 झालेले आहे. लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करावा लागेल. आणि थंडी भरपूर आहे. आता 2 दिवस थंडी नव्हती आणि आता थंडी वाढलेली आहे. चला. आता 9 वाजलेले आहे. आई फ्रेश झालेली आहे. आईला शुगर झाली तेव्हापासून आईने योगा स्टार्ट केला आणि तो एक तिचा दिनचर्याचा भाग झालेला आहे. नियमित योगा करते ती आणि छान फिट राहण्याचा प्रयत्न करते. तिचा विल पॉवरही छान आहे. आता तिच्यासाठी काढा बनवून दिलेला आहे मी. त्याच्यानंतर मग तिला नाश्ता लागतो, तो बनवून झालेला आहे. तर इथे आईची आंघोळ झालेली आहे आणि मस्त फेऱ्या मारत आहे. नाश्ता करून झालेला आहे, काढा पिऊन झालेला आहे, आता फेऱ्या मारत आहे. आता वाजलेला आहे 1 आणि जेवण व्हायचं आहे ना. भूक लागली का? इकडे अंशिता आंघोळ करून तयार आहे, नाश्ता झाला, मोबाईलमध्ये व्यस्त आहे. भूक लागली का? जेवणाला थोडा वेळ आहे, पण मला भूक लागलेली आहे जाम. आता बघ, इथं पूजा वगैरे झालेली आहे. त्याच्यानंतर भेटते तुम्हाला थोड्या वेळामध्ये. काय बोलायचं? काय बोलायचं? बोल ना. काय बोलू? काय पण बोल. काय बोलू ग? सांग ना मग. तू आता मुलीच्या घरी आली आहे, तुला कसं वाटत आहे? छान वाटत आहे. हो का? किती वर्षानंतर आली तू? किती वर्षांनंतर? आताच आली होती भाऊ गेला. तर ते सकाळी आली, संध्याकाळी गेली. हो. मग बरेच दिवस झाले ना आले. हो. पोरं होते, हं, नातनी होत्या, हं. नातू होता. तो असताना येणं ग माई, येऊ का घ्यायला? येणं ग माई, असा करीत होता. हं, हं, नाही ना रे, येईन ना, येईन ना, हं. येणं ग म्हणे. हं, पण मी नाही आले. हं, हं. माझ्या तर तिथूनच मी पायरी दौडून आली का पटकन हात धराले. हं. काल मी असेच आले. हं, हं. पण मग पारची मला खूप आठवण आली. हं, हं.
पार्ट माझा म्हटलं, कारण संधीच्या हातात ते गेम हम्म, असं होतं. हम्म. मग नातू नाही आता घरी तुझे, मग कसं वाटते तुला? चांगलं नाही वाटत? बोल ना अजून काही. काय बोलू बाई? तुला व्हायरल करायचं आहे ना मला. नाही नको, का बरं? कशाला व्हायरल करते. आठवण. धर्मेंद्र मेला, आता त्याच्याबद्दल का बोलणं आहे तुझं? वाईट झालं वाईट झालं ना? मला, म्हणजे तो नाही मरायला पाहिजे असं वाटते. अच्छा, पण 90 वर्षाचे होणार होते ना? कोण तर 100 120 वर्षाचे राहते. हो. किती कीर्ती करून गेलाय तो. हम्म, का हम्म, हम्म, किती रडते आता अजूनही, हेमा मालिनी किती रडते. हम्म, ती जर दुसरी बायकोही असेल, पण तिचा म्हणजे पहिल्यांदाच लग्न झालं ना, हम्म, तिचे शेकडो मरत असतील हम्म, तिच्यावर. हम्म, तो म्हणे मी करतो, तो म्हणे मी करतो, तो म्हणे मी करतो. शेवटी धर्मेंद्र केलं. हम्म, पण पोरं कसे बोलतात, सौतेली मा, हम्म. असं असते. किती दुःख वाटते. धर्मेंद्रचे पिक्चर पाहत होती का तू पहिले? हो, धर्मेंद्र, जितेंद्र हम्म, हे आले का आपण लगेच जात होतो. हम्म, शोले किती वेळा पाहिला मी ते. हम्म. शोले, शोले ना, शोले ना, शोले शोले. शोले. हां. हो, कोणता रोल होता शोलेमध्ये? तो एक्टर होता. हम्म, आणि ती बासंती होती. बासंती, हम्म, हम्म. बासुंदी. मला एकदा बासुंदी चाललो आता. मी खाऊन जाईल घरी. मग तो वाघूबाई येईल. तुला खातो. अरे बाबा, लेकीकडे जाऊ दे, तूप रोटी खाऊ दे, मोठी मोठी होऊ दे, मग खा गोवा म्हणे. नातींचं तर लग्नच नाही झालं अजून, कोणाकडे जाईन अजून. त्याच्यासाठी तुला फिट राहावं लागेल ना, नाही होत आता फिट का. विल पॉवर वाढवावं लागेल, कसं वाढवणार. योगा करावं लागेल. योगा करते दररोज. हो, दररोज. पण तुझी शुगर हे आहे ना, कमी आहे ना, म्हणजे त्याच्यामुळे कंट्रोलमध्ये आहे ना योगामुळे. आता एवढ्यामध्ये काय खाल्लं काय नाही माहित नाही बाबा मी. पण माझं पपईच्या रसाने फार कमी झालं. मग आता तू पुन्हा म्हणत आहे की खीर चार म्हणून, मग पुन्हा अजून चारलं तर अरे आता परवा नाही करायचं, खायचं म्हणजे खायचं असं. आणि इन्सुलिन शेवटपर्यंत घ्यायचं. आता नाही सुटत म्हणे एकदा लागलं. नाही ग, असं नाही आहे. हो म्हणे, नेरकर म्हणे आता एकदा तुम्हाला लागलं ना, आता सुटूच शकत नाही म्हणे. मी त्याला म्हटलंय होतं, डॉक्टर मला कुठेही जायचं असलं म्हणे, म्हटलं तर मला घेता नाही येत म्हटलं, आणि जाईल तर नाही म्हणे, सुटू नाही शकत आता. सुटली तर मग गेली वरती. असं आहे. जाऊ दे, आपण तसा विचार नाही करायचा ना. नाही करत, पण संजू म्हणे मी बिनधास्त राहू शकतो म्हणे, आणि तुझ्या घरी आणून द्यायला काय. मी म्हणे अर्चूकडे राहशील बिनधास्त म्हणे, माझा 2-3 दिवस चांगला म्हणून तुझ्या घरी आणून दिलं बेटा, नाही तर मला येण्याचं काही हे नव्हतं. तर फ्रेंड्स, आता मी चाललेली आहे लग्नाला. माझ्या मैत्रिणीच्या मुलीचं लग्न आहे आणि तिथे चाललेली आहे. अशा प्रकारे तयार झालेली आहे. लग्न कामठीमध्येच आहे आणि जाणार आहे थोड्या वेळामध्ये. आई आणि अंशिता घरीच आहे, त्यांच्यासाठी स्वयंपाक केलेला आहे ऑलरेडी. आणि तिकडून आल्यानंतर पुन्हा एक प्रोग्राम आहे, तर तिथे सुद्धा जायचं आहे. बघू आता कसं जाणं होते की नाही होत. तर थोडीफार झलक दाखवणार आहे मी, आणि दाखवता आलं तर, नाही तर मग काही अजिबात इच्छा नाही आहे. तर आईसोबत सुद्धा व्हिडिओ घेतले नाही आहे मी, जास्त काही शूट केलेलं नाही आहे. कामामध्येच दिवस जातो आणि मग मोबाईल हातात पकडण्याची आठवणही राहत नाही आणि काही नाही. तर बघू, आई वगैरे खाली बसलेली आहे. मी तयारी करून आता निघत आहे आणि लवकरच येण्याचा प्रयत्न आहे माझा घरी, कारण आई वगैरे आहे त्याच्यामुळे. चला, तर असं सिम्पल लुक केलेला आहे, नेकलेस घातलेला आहे बस. फ्रेंड्स, आता मी अंशिताचे केस कापणार आहे. अशा आईचे केस बघा. खूप मोठी रिक्स आहे, पण घेणार आहे मी रिक्स. बघू आता.
टाकू लेंथ तू सांग. इतके करू चालेल ना इतके. हे जास्त कर ना. बरं तिच्या मनानं कर बाबा. हो एवढीच कर ना. हां जास्त नको. मग तुला वाटलं करू ती डॅमेज आहे ना एवढं. भरती नंतर एवढे हे एवढं टाकू ना पक्का. श्री गणेशाय नमः. थोडंसं कमी कराल का. अरे हिचं ट्रान्सफॉर्मेशन केलेलं आहे मी केसांचं. आणि तुला कसं वाटलं. आवडलं. केस मागे नको करू. हां तसं राहू दे. बघा गाईज छान दिसत आहेत तिचे केस. मागून पण छान झाले. फक्त थोडे थोडे कापले पण छान सरळ व्यवस्थित कापले. मागून अशी दिसेल. हे मस्त दिसते. आणि हे समोरून दाखव. एकदा समोर दाखव. छान नाईस. आईचे पण कापले पण आईचे थोडेसेच कापले मी. जास्त नाही कापले. आता यांचा मेकअप करून देणार आहे मी. तर फ्रेंड्स आता 8 वाजलेले आहेत आणि आई जाणार आहे आता थोड्याच वेळात निघणार आहे. माझा भाऊ घ्यायला येणार आहे आणि जेवण वगैरे तयार आहे. जेवण करेल आणि निघेल. 2-3 दिवस कसे निघून गेले हे कळलंसुद्धा नाही. थोडासा टाईम स्पेंड केला आईसोबत. तयारी करत आहे ती आणि थोड्या वेळातच निघणार आहे. आली नाही तर काही नाही वाटत पण मग त्याच्यानंतर गेल्यानंतर खरंच खूप वाईट वाटते. तर आता जेव्हा भाऊ येईल आणि आई जाईल तेव्हा मग तुम्हाला दाखवते. आई चालली तू मग केव्हा येशील आता. काही सांगू नाही शकत आता. बाय. बाय. छान वाटलं तुला. छान छान वाटलं बाई. माफ करशील काही चूक भूल झाली असेल माझ्याकडनं काही चूक भूल झाली असेल तर तू मला माफ करशील. नाही झाली का काही चूक भूल. नाही. क्षमा असावी. नमस्कार करते. असं एक हाताने मोबाईल आहे. बाय. बाय. थंडी. बाय. आय लव्ह यू. You
पोहोचल्यावर फोन करशील पोहोचल्यावर. बाय. गेले बिचारे.